माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निश्चित। मात्र उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचे खलबते सुरूच। मोहिते पाटील गटाचा मात्र प्रचार सुरू। कोणत्या पक्षाकडून अद्यापही अस्पष्ट। माढा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपाने रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत मोहिते पाटील गटाने उमेदवार बदलून द्या अशी मागणी करत बंडाचा झेंडा उभा केला आहे आणि मोहिते पाटील यांनी शरद पवार गटातून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। पण पवार गटांनी देखील या तिकिटाबाबत हिरवा कंदील दाखवला नाही। शरद पवार गटाकडून रासप नेते महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण माढा मतदारसंघात धनगर समाजाचा बऱ्यापैकी प्राबल्य आहे। शिवाय बारामती मतदारसंघात देखील धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळं जानकर यांना माढा लोकसभा निवडणुकीची तिकीट दिल्यास बारामतीची निवडणूक म्हणजे सुप्रिया सुळे यांची निवडणूक सुकर होऊ शकते असा शरद पवार गटाचा अंदाज आहे। त्यामुळं जवळपास महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांचं तिकीट निश्चित मानली जात आहे। पण अद्यापही अधिकृत घोषणा नाही। बंडाचा झेंडा उभारून निंबाळकरांच्या तिकिटाला विरोध करणारे मोहिते पाटील सरळ भाजपाच्या विरोधात जाण्याची भूमिका व्यक्त केले नसले तरी तिकिटासाठी ते आग्रही आहेत। मात्र भाजपाने तिकीट जाहीर केल्याने मोहिते पाटील गटाचा आता नाईलाज झाला आहे। प्रत्यक्षात माढा लोकसभा मतदारसंघावर एक नजर टाकली असता या मतदारसंघाअंतर्गत माळशिरस, करमाळा, माढा, पंढरपूर, सांगोला, माण, खटाव असा भाग येतो। या मतदारसंघात भाजपा आणि मित्रपक्षाचे आमदार सर्वाधिक असून भाजपाचा मोठा दबदबा आहे। याशिवाय मोहिते पाटील गटाला राज्यसभेवरून खासदारकीची संधी दिली असून मोहिते पाटील गटाच्या म्हणण्यानुसार निंबाळकरांचे तिकीट रद्द करून पक्षश्रेष्ठी दुसरा उमेदवार देतील असे वाटत नाही। समजा मोहिते पाटील गटांनी बंड करून भाजपाचे निंबाळकर यांच्या विरोधात छड्डू ठोकवत आपली प्रतिष्ठा पणाला लावली तर विजयाचा पल्ला गाठणं शक्यच नाही। कारण निंबाळकर यांना मागे खेचायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील आमदारांनी वज्रमूठ बांधणं गरजेचं आहे। पण माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे मोहिते पाटील गटाचे पारंपरिक विरोधक आहेत। त्यामुळं त्यांना सहकार्य करतील असं वाटत नाही। कारण गेल्या खासदारकीच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाने संजय मामा शिंदे यांना मदत केली असते तर आज चित्र वेगळं राहिलं असतं। त्यावेळी नाईक निंबाळकर यांना साथ देत संजय मामांना कडाडून विरोध केला होता। त्यामुळं मोहिते पाटलांनी शिंदे बंधूकडून अपेक्षा ठेवणं देखील पूर्णतः चुकीचं आहे। प्रत्यक्षात मोहिते पाटील गटाचा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक कार्यकर्त्यांचा एक वर्ग होता। तो वर्ग सांभाळून ठेवणं मोहिते पाटील गटातील नव्या पिढीची जबाबदारी होती। पण ती गट शाबूत ठेवण्यात मोहिते पाटील यांना यशस्वीता आले नाही। तो गट आता विखुरला गेला आहे। मोहिते पाटील यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते असले तरी ते ठेकेदारी व्यवसायातील आहेत, म्हणून त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे। रणजितसिंह निंबाळकर यांचं व्यक्तिशः माण, खटाव या 2 तालुक्यातच प्राबल्य आहे। पण माढा मतदारसंघात येणारी सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यात भाजपाचा मोठा प्रभाव असल्याने निंबाळकर हे विजयी घोडदौड करतील यात शंका नाही। पण महाविकास आघाडीने अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही। मोहिते पाटील गट महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात उतरतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती। पण ती देखील आशा आता मावळली आहे। कारण महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा असून त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण माण, खटाव, सांगोला, माळशिरसच्या अर्ध्या भागात धनगर समाजाचा देखील चांगला प्राबल्य आहे। त्यामुळं जानकर यांना चांगलं मतं मिळतील असं महाविकास आघाडी म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार गटाचा विश्वास आहे। शिवाय महाविकास आघाडीकडून बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळाली असून महादेव जानकर यांना माळशिरस इथं उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा बारामती मतदारसंघातील धनगर समाजावर प्रभाव पाडणे शक्य होते असं पवार गटाचा अंदाज आहे। तो खरं देखील आहे। त्यामुळं माढा मतदारसंघातील राजकीय खलबते सुरू असून मोहिते पाटील गट मात्र निवडणूक लढवायची असा आग्रह धरून आहे। त्याचा आग्रह नैतिकतेनं योग्य असले तरी
ताकद विजयापर्यंत पोहोचू शकत नाही हे तितकंच सत्य आहे. रामराजे निंबाळकर करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे मोहिते पाटील गटाला समर्थन करत असले तरी त्यांची ताकद आता अपुरी पडते. याशिवाय भाजपा पक्षश्रेष्ठीकडून ऐनवेळी मोहिते पाटील गटाला सक्त सूचना आले की मोहिते पाटील केव्हाही तलवारम्यान करू शकतात. म्हणून माळशिरस वगळता म्हणण्यापेक्षा मोहिते पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते वगळता अन्य कोणतेही नेते मोहिते पाटील गटाला तूर्त तरी समर्थन करत आहेत असं दिसत नाही. एकूणच या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप तरी तुल्यबळ उमेदवार नसल्याने नाईक निंबाळकर यांचा मार्ग सुकर आहे. पण युद्धात, प्रेमात आणि राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होईपर्यंत नेमका अंदाज बांधणं कठीणच आहे हे मात्र खरं. AK20 न्यूजसाठी मी अनिल कापसे, सोलापूर. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोटसूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67.